दिनांक 3 ऑक्टोबर रोजी धुळे महानगरपालिकेस्थित डॉक्टर चेतन राजपूत जे स्किन स्पेशालिस्ट आहे त्यांनी धुळे महानगरपालिकेला एक इन्फॉर्मेशन दिली की त्यांना एक मंकीपॉक्स आजाराचं लक्षण आढळलेले एक रुग्ण त्यांनी डायग्नोज केलेले आहे व आम्हाला जसा फोन आला त्या संदर्भात आम्ही पेशंटचा ॲड्रेस विचारून पेशंट आमच्या हजारखोली नागरी आरोग्य केंद्रात 2 राहत होते। 44 वर्षाचे गृहस्थ हे 2 तारखेला सौदी अरेबियातनं मुलीच्या लग्नासाठी भारतात आलेले होते। तर ते 15 सप्टेंबरपासून त्यांना ते सौदी अरेबियातील एका रुग्णालयात संबंधित आजारासंदर्भात ट्रीटमेंट घेत होते, परंतु त्यांना काही कारणास्तव भारतात यायचं होतं म्हणून त्यांनी भारतात आले आणि त्यांना अंगावर चट्टे, ताप आणि गाठी हे त्यांचे प्रमुख त्यांचे सिम्पटम्स होते। पेशंटला आम्ही दिनांक 3 तारखेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये शिफ्ट करून ॲडमिट केले आणि 4 तारखेला रुग्णाचे आणि रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे सगळे नातेवाईक आणि बाय कार आलेल्या रुग्ण भारतात आलेला असल्यामुळे त्यांच्या गाडीचे चालक ड्रायव्हर यांचे आम्ही सॅम्पल्स घेतले आणि ते पुणे येथील NIV लॅबला आम्ही पाठवले। त्याचा रिपोर्ट फक्त पेशंटचा हा पॉझिटिव्ह आलेला आहे आणि बाकी त्याच्या संबंधित जे नातेवाईक होते त्यांची पत्नी, मुलं यांचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले आहेत। परंतु खबरदारी म्हणून आणि या मंकीपॉक्सचा स्प्रेड व्हायला नको म्हणून आम्ही हजारखोली नागरी आरोग्य केंद्रात सदर इसम ज्या भागात राहत होतो त्या भागात आम्ही सर्वेक्षण केले आणि आत्तापर्यंत आम्ही 301 लोकांचे सर्वेक्षण केले आहे। घरोघरी आमच्या आशा आणि ANM मार्फत आम्ही हे सर्वेक्षण केलेले आहे आणि जर मंकीपॉक्स आजाराचे जर कोणाला जर लक्षणं काही आढळून आले तर त्यांना त्यांनी खबरदारी घ्यायची आणि त्यांना ताबडतोब आरोग्य विभागात धुळे महानगरपालिकेला त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन केले। दिनांक 14 तारखेला सदरील रुग्णाचे आम्ही परत एकदा सॅम्पल घेतलेले आहे आणि ते पुणे येथील NIV लॅबला परत पाठवलेले आहे आणि त्याचे रिपोर्ट्स वेटेड आहे। सदरील रुग्ण हा ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्ड करत आहे आणि त्याची सध्या प्रकृती स्थिर आहे। त्याच्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की तुम्हाला जर काही अंगावर पुरळ आलं, ताप आला, गाठी आला तर तुम्ही त्वरित महानगरपालिकेशी संपर्क साधावा। धन्यवाद।